गाईज वेलकम टू ओमकार व्लॉग्स चॅनल. तर आता आपण चाललोय थोडं काहीतरी काम होतं, त्याचा मित्र आलाय गाडी घेऊन. तिथं तुम्ही बघू शकता ती गाडी, ही ती गाडी आहे. आता आलोच जाऊन बघू कुठं जायचं काय. पाऊस चालू खूप जर लवकर जायला लागेल पटक्यान पळत. चला आपण जाऊ पटक्यान. तिकडे यश शॉट होता कारण फोन यशचा आहे तो, त्याच्यामुळे तो वाट पाहतोय. आता बघू शिरीन काय करतो, कुठे जायचं काय माहिती. आता आलो आपण गाडीजवळ. शिरीन चल बस बस फिरून आणतो तुला. अरे मागचा लॉक, दरवाजा खोलायला टाइम लागला थोडा. लॉक होता आहे. कुठे चालू आपण? असं तरी जाऊ ना कुठे तरी मस्त वातावरण चांगलं झालंय. याची गाडी, त्याची गाडी काय, माझी गाडी काय, तुझी गाडी काय, कशी. आता तो काहीतरी खाऊ घालतोय. हा शिरीनचा मित्र संस्कार. आता बघू आपण तिथे जाऊ. काय तू खाऊ घालतोय? आज शिरीनकडनं पार्टी आपल्याला. आता आपण चाललोय सोडा प्यायला. सोडा पिऊन सोडा तुझ्याकडे नाही ना भाऊ? हा बाबू. यार त्याचं नेमकी दुकान बंद आहे. यावेळेस चालू राहत नाही पण आज कस काय बंद झालं? चला सोडा प्यावा तर त्याच्यात सोडा बंद आहे. आता दुसरं काही बघायला लागलं आपल्याला. दुसरं कुठे येतं आता? आता काय घेतो आपण? जाय तूच घेऊन ये. शिरीन चाललं वाटतं घ्यायला. काय आणतो शिरीन? वडापाव छोटू आपला. छोटू स्मूथ पण आणय. आता खर्च करतोय तर पूर्णच कर. चल ना मग घेऊन चल. उतर ना, त्यांना काय काय घ्यायचं, कोणाकोणाला काय काय घ्यायचं. मस्त वातावरण आहे. ही गाडी छोटो घेणार आहे. छोटो राहू आणि एखाद दोन स्मूथ घेऊन टाकू. मस्त खाल्ल्यासोबत प्यायला पण जाऊ. मस्त देऊ पण. चला काय 14 28 कस काय काय हिशोब लावतो तू? 14 28 ऑर्डर दिली की नाही अजून? मध्ये घेतले आता छोटो. 3 येणार रे. 3 मध्ये तिघांना असं 3 होतील असं. चला खाऊया मस्त. दारू बरं एवढं. थँक्यू. इकडून वाजते घ्या गाडा छोटो का इधर. आलं का? सकाळी कुठे गेला होता? सीबीएस गाडी घेऊन गेला ती. मी तुला काय म्हटलं तर तू जातं का नाही? तू नाही म्हटलं. मी तुला बोललो ना 8 वाजता क्लास सुटतो, जाऊ लगेच. मी 7:45 गेलो, 8:15 घरी आलो. क्या बोला तूने? 7:15 गेलो, 8:15 घरी आलो. एवढ्या जहाज येतं ते
किती वाजता गेला? 7:30ला तू मला फोन केला ना? 7:30ला परत केला ना 8 वाजतील म्हणून. नाही डायरेक्ट 7:45ला गेलो होतो. मग तेव्हा त्याच्या 5 मिनिटानंतर निघालो होतो. 8:15ला घरी होतो. तर काय आम्ही कधीच हे करत नाही. आम्ही एकदम पद्धतशीर डस्टबिन मध्ये टाकतो. आता तुम्हाला दाखवेल डस्टबिन. पहिले याला डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे. काय आता छोटी काम झालाय. स्मूथ वगैरे पण मस्त. बाकी पाहू पुढं चक्कर मारून एक असा, कारण अशा वातावरणामध्ये 4 व्हीलर मध्ये एकदम भारी वाटतं. गार मस्त AC वगैरे लावून. आता बघू. आता शिरीन चालव ना थोड्यानी गाडी. तुम्ही बघा त्याची ड्रायव्हिंग. मी तुला नाही येते त्याला थोडीफार. आता शिकतोय तो म्हणजे. तर बघा कसं चालवतो. मिस करतोय. हा ना तो पण पाहिजे होता ना. हा ना मी बोलला होतो त्याला रे. तर ते ब्लॉकच्या नादात थोडं हे झालं. थोडं काय काय चालू आपण. आणि असं तो आता सध्या झोपलेला असेल, कारण अभ्यास करतो तो खूप नाही का. हे बा खरंच गाईच. पण फोन मध्ये वाईड अँगल असल्याचा खूप फायदा होतो, कारण आपण जेव्हा एखाद्या प्लेसला जातो किंवा कुठं फिरायला जातो ना, तेव्हा आजूबाजूचा पण थोडा परिसर यायला पाहिजे, कारण मग आजूबाजूला काय दिसते काय वगैरे असं. आता सध्या गाडीत मी बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता वाईड अँगल म्हणून गाडीतला बऱ्यापैकी भाग कव्हर होतो. त्याच्यामध्ये तुम्ही इथं पण बघू शकता बघा, एवढा पूर्ण भाग येतो. आणि वाईड अँगल जर नसतात तो भाग फक्त एवढाच असं दिसला असता. तर वाईड अँगलचा हा फायदा आहे. माझा जो मोबाईल आहे त्याला वाईड अँगल नाही, त्याच्यामुळं मग थोडेफार जे काय कमी दिसतं थोडी स्क्रीन ती, पण मग त्याच्यात क्लॅरिटी थोडी चांगली आहे. आणि हा माझ्या भावाचा फोन आहे, त्याच्यात आहे वाईड अँगल, तर त्याच्यामुळं पण याची पण क्लॅरिटी चांगली आहे, तशी काही एवढी वाईट नाही आहे. तुम्ही बघितलं असाल तो सगळी संपली स्मूथ. माझी बाकी हो थोडी अजून. हे कुठं गेली बाई, मला एकट्याला सोडून ते थांबलेले आठवते. काहीतरी डिस्कस करता येते. मग मला बघू द्या. तेव्हा त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे. बघू काय. अरे स्मूथ का बरं संपा ना अजून. संपली. चला आले वाटते. आता शिरिंग गाडी चालवतोय वाटतं. चला थोडं पॅक कम बसून राहायला लागेल मला. शिरीला अजून एवढी जमत नाही गाडी थोडी शिकतोय म्हणून थोडीफार येते. थोडं अजून नीट व्हायचंय त्याला. त्याच्यात कितव्यांदा घेतली असं ती गाडी? 4थ्यांदा 5व्यांदा चालवली मी गाडी. 4थ्यांदा चालवते गाडी. एवढं जोरात सोडते. पहिला गेअर सारखं एकदम नॉर्मल सोडत. मागं का आरशेप आहे सगळे. पूर्ण बस हळूहळू ती फक्त. बस गाडी चालवताना नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि ओंकारच्या चॅनलला सपोर्ट दाखवा. माझा फायनली घरी आलो आता. त्याच्या इथं गाडी लावून दिली. हे पहा इथं त्याचं घर ते आलं. मजा आली. खूप मस्त वाटलं. शिरीन पण बऱ्यापैकी गाडी चालवतो. फक्त थोडं असं कधी मध्ये होतं त्याच्याकडनं कवर लावायचं. आज काय झालं, क्लच मी पूर्ण दाबला नाही. म्हणजे थोडस क्लच दाबायचं म्हणून गिअर पडला नाही. फक्त क्लच पूर्ण दाबला असतं तर गिअर पडतो.
हा म्हणजे पहिल्या गेरो म्हणजे टर्नवरच्या वेळेस ना. तिसऱ्या गेअरवर जात होतो आपण तेव्हा. हा हा. आता आपण आलोय, गाडी वगैरे लावून दिली, सगळी झाकून विकून दिली. आता चाललोय घरी. शिरीनला व्हिडिओ एडिट करायची, त्याची रील्स काढले ना, रील्स काढली, ती व्हिडिओ एडिट करायची. कारण त्याच्या फोनमध्ये स्टोरेजचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो माझ्याकडेच येतो एडिटिंगला. आता ती करून तो इंस्टाला सोडून देईल. आपली व्लॉग एडिटिंग करायची कालचा राहिलेला. पाऊस यायला लागला रे. काही झालं काय सवय, कोणाला बी हात देतो माहिती का? नाही का, कोणाला बी हात जे देतो. ओळखीचे त्यांना नाही देतो. कोणाला बी देतो. पाऊस राहिला पटपट चल थोडं. ब्लॉग चालू आहे म्हणून आता असं बोलतोय, पण तो हा जसं दिसतो ना तसं नाही. तुम्ही लक्षात घ्या काही, त्याचे रंग खूप वाईट आहे. एक पटकन घरी झाला कारण पावसामुळे मोबाईल आमचा फोन वॉटरप्रूफ नाही. आता मी घरी जातो, घरी गेला भेटू. चला बाय. आलोय, पाऊस आला तर म्हणून पटकन आलो तिथून. त्याच्या घरापासून पळत लवकर खाल्लं पिलं मस्त. बघितलं तुम्ही, पैसे त्या दोघांचेच गेले. कारण मी आता मला माहित नव्हतं की बाहेर जाऊन खाणार असं. फक्त माहित होतं की जायचं इकडं, पण मग ते एक्झॅक्ट मला माहित नव्हतं. म्हणजे मी पैसे वगैरे काही घेतले नव्हते. त्यामुळे त्या दोघांनीच त्यांचंच ठरलं म्हणजे की काहीतरी खाऊ. मग शिरेने अर्धे पैसे दिले आणि नेक्स्ट संस्कारने दिले. बाकी मग मी फक्त खायचं काम केलं. बड़ा हरामी हो बेटा. आणि चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.